आणि खरं तर या सगळ्या दिवसभरात मुख्यमंत्र्यांची नेमकी काय भूमिका आहे याची संपूर्ण राज्याला प्रतीक्षा होती त्यांच्या प्रतिक्रियेची। खरं तर शेतकऱ्यांच्या संपाआड विरोधक राजकीय पोळी भासतायत अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीवरती निशाणा साधलाय। काही पक्षांचे कार्यकर्ते आंदोलन चिघळवण्याचा प्रयत्न करतायत असा आरोपही त्यांनी आजच्या पत्रकार परिषदेत केला। आपण बघितलं की गुजरातने अमूल सारखा एक ब्रँड तयार केला। त्या एका ब्रँडमुळे गुजरातमधला शेतकरी समृद्ध झाला। आमच्या इथे नेत्यांचे ब्रँड हे मजबूत आणि सरकारचा ब्रँड हा कमकुवत। नेत्यांचे दूध संघ हे तेजीत आणि शेतकऱ्याकडनं मात्र कमी दराने दूध घ्यायचं हे सातत्याने सुरू असल्यामुळे आज दूध उत्पादक शेतकऱ्यावर मोठ्या प्रमाणात अडचणीची स्थिती सातत्याने येताना दिसते। काही लोक विशेषतः ज्यांच्या संघर्ष यात्रेला कुठलाही पाठिंबा मिळाला नाही अशी काही मंडळी या संपाच्या आड हिंसा करण्याचा प्रयत्न करतायत। जाणीवपूर्वक शेतकऱ्याला रोखण्याचा प्रयत्न करतायत। येणारं दूध भाजीपाला थांबवण्याचा प्रयत्न करतायत आणि त्यांचा प्रयत्न हा देखील आहे की कुठेतरी पोलिसांशी संघर्ष व्हावा, याला गालबोट लागावं आणि त्यातनं हा संप चिघळता यावा अशा प्रकारचा प्रयत्न देखील चाललेला आहे। आता तसं वातावरण पीसफुल आहे, पण काही ठिकाणी पोलिसांवर दगडफेक देखील झालेली आहे आणि मला असं वाटतं की शेतकऱ्यांचे नेतेही दगडफेक करणार नाहीत। या दगडफेकीच्या पाठीमागे निश्चितपणे हे आंदोलन चिघळलं पाहिजे अशा प्रकारची मानसिकता असलेले काही पक्षांचे कार्यकर्ते हे निश्चितपणे आहेत। हा संप फार काळ चालणं हे शेतकऱ्यांच्या हिताचं नाही। याच्यात सगळ्यात जास्त नुकसान हे शेतकऱ्यांचं होत आहे। कारण यावेळी थोडं पावसानेही साथ दिली, जलयुक्षाची कामं झाली, त्यामुळे शेतकऱ्यांना उत्पादन झालेलं आहे। दुष्काळातनं ते बाहेर आलेले आहेत। अशा परिस्थितीमध्ये आज जर त्यांचं दूध असेल, भाजीपाला असेल, या सगळ्या गोष्टी या जर मार्केटमध्ये येऊ शकल्या नाही तर त्याचं नुकसान शेतकऱ्याला होत आहे आणि म्हणून ते होऊ नये म्हणून आमचा प्रयत्न आहे की लवकरात लवकर यातून मार्ग निघाला पाहिजे। त्या सगळ्या प्रकारामध्ये नुकसान शेतकऱ्यांचंच होत आहे, त्यामुळे शेतकऱ्यांनी लवकरात लवकर संप मागे घ्यावा असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलंय।